हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये झटपट डेकोरेशन गणपतीचं कसं करायचं ते बघणार आहोत. तर या ठिकाणी मी आर्टिफिशियल फुलांच्या फांद्या आणि काही पानांच्या फांद्या घेतलेल्या आहेत. हे सर्व मेशोवरून मागवलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. दिसायला अतिशय छान दिसतात. ह्या जर लावल्या मागे तर तुम्हाला लाइटिंग वगैरे काही लावायची गरज लागत नाही. साधं सिंपल डेकोरेशन खूप छान दिसतं. तर ह्या पडद्याची जी पाईप आहे त्याच्यामध्ये ह्या फांद्या आहेत ना, फोल्ड करायच्या आणि अडकवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने पडद्याच्या समोर या फांद्या मी अडकून घेतलेल्या आहेत. एक व्हाईट फांदी, एक पिंक फांदी, एक व्हाईट फांदी, एक पिंक फांदी अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे. खूप सुंदर दिसत आहे. आता एक टेबल घेतलेला आहे. या टेबलावरती पिंक कलरचा सॅटिनचा अस्तर टाकून घेणार आहे. हे अस्तर आणि याच्याबरोबर एक नेटचं कापड मिळालं होतं. तर हे नेटचं कापड आणि हे अस्तर दोन्ही मेशोवरून मागवलेले आहेत. याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या पद्धतीने टेबलवरती टाकून घेऊन व्यवस्थित चिकटपट्टीने चिटकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली घसरून येणार नाही. किंवा पिनाने देखील तुम्ही पिना वगैरे लावू शकता. त्याचनंतर याच्यावरती या अस्तराबरोबर आलेलं जे नेटचं कापड आहे ते देखील टाकून घेतलेलं आहे. खूप मोठं हे नेटचं कापड भेटलेलं आहे. आता त्याच्यावरती एक पाट ठेवलेला आहे. या पाटावर आपल्याला गणपती बाप्पा ठेवायचा आहे. या पाटावरती एक वेल्वेटचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि या कापडावरती आपण गणपती बाप्पा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तांदळाची रास करून त्याच्यावरती गणपती बाप्पा ठेवून देणार आहोत. साईडला या सिल्वर कलरच्या 2 समया आहेत, त्या उभा करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. त्याचनंतर 2 सिल्वर कलरच्या अशा प्लेटा आहेत, ज्या मी संक्रांतीसाठी वगैरे आणलेल्या होत्या. तर त्या आहेत. तर त्या दोन्ही साईडला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये एक मातीचं पॉट ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हे लोटस ठेवणार आहे. ही लोटस कॅन्डल आहे. याच्या पाण्यावरती हे लोटस ठेवून आर्टिफिशियल आहे. याच्यामध्ये लाईट लागते. हे देखील मेशोवरून मागवलेलं आहे. त्याचनंतर या 2 वाट्या आहेत, एक गोल्डन कलरची आणि एक सिल्वर कलरची. प्रसादासाठी इथे ठेवून देते. त्याच्यामध्ये स्पून ठेवून देते. हे देखील मेशोवरून मागवलेलं आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशा पद्धतीने 2-2चा प्रत्येक सेट ठेवलेला आहे. 2 समया, 2 वाट्या, 2 लोटस. त्याचनंतर ही आर्टिफिशियल फोमची चाफ्याची फुलं आहेत, ती देखील ठेवून घेणार आहेत. दिसायला अतिशय सुंदर दिसतात. आणखीन देखील आहेत, ती देखील यूज करणार आहे. त्याचनंतर हळदी कुंकवाचं इथं ठेवून घेतलेलं आहे आणि मध्ये आपला गणपती बाप्पा असेल. त्याचनंतर ही झेंडूच्या फुलांची माळ आर्टिफिशियल आहे, मेशोवरून मागवलेली. ती दोन्ही साईडला टेबलवरती टाकून घेणार आहे. ती देखील चिकटपट्टीने व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. काही राहिलेली फुलं होती ती देखील मी टेबलवरती ठेवून घेतलेली आहेत. 2 समईवरती ठेवलेली आहेत. त्याचनंतर खालच्या साईडला झेंडूच्या फुलांची माळा ठेवून घेतलेल्या आहेत. त्याचनंतर 3 मातीचे पॉट, त्याच्यावरती लोटस कॅन्डल ठेवून घेतलेल्या आहेत आणि साईडला छोट्या छोट्या 2 मनी प्लॅन्टच्या कुंड्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि एक स्पायडर प्लॅन्टची कुंडी छोटीशी ठेवलेली आहे. अशा पद्धतीने झटपट, साधं सोपं आणि कमी वेळात आपलं गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.